तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आपण अभ्यासत आहोत मराठी निबंध दुसरे माझी आई. माझी आई. जेव्हा मुलगा पहिल्यांदा बोलणे सुरू करतो तेव्हा त्याचा पहिला शब्द आई असतो. लहान मुलांसाठी आई ही सर्व काही असते. आईशिवाय घर सुने सुने वाटते. प्रत्येकाच्या जीवनात आईचे भरपूर महत्त्व असते. म्हणून मोठमोठ्या लोकांनी आईच्या प्रेमाचा महिमा गायला आहे. जेव्हा आपण जन्माला येतो, मोठे होऊन चालायला लागतो, बोलणे सुरू करतो, शाळेत जायला लागतो, या प्रत्येक ठिकाणी आई ही आपल्या सोबतच असते. आईला परमेश्वराचे दुसरे रूप मानले जाते. असे म्हणतात की देव प्रत्येकाजवळ राहू शकत नाही, म्हणून त्याने आईला बनवले. आपल्या संस्कृतीत आईला देवी समान पूजनीय मानले जाते. आई ही एकच अशी व्यक्ती आहे जी स्वतःच्या दुःखांना विसरून मुलांच्या सुखासाठी प्रयत्न करते. स्वतःच्या जेवणाआधी ती मुलांना अन्न भरवते. आई ही मुलांना कधीही भुके झोपू देत नाही. रात्री जर मुलाला झोप येत नसेल तर आई अंगाई गीत गाऊन झोपविते. आई मुलांना राजा राणी व पऱ्यांची सुंदर गोष्टी सांगते. आई आपल्याला मुलांकडे पाहून नेहमी खुश होते. मुलांना जर थोडे दुःख झाले तर ती विचलित होते. आपले सर्व दुःख व चिंता विसरून ती मुलांचे दुःख आधी दूर करते. अशी ही प्रत्येकाची आई असते. आई शब्द ऐकून आपले मन प्रफुल्लित होते. म्हणून ज्या पद्धतीने आई आपली चिंता व देखभाल करते, त्याच पद्धतीने आई व वडिलांच्या म्हातारपणात आपण देखील त्यांची देखभाल करायला हवी. नमस्कार. तुम्हाला जर निबंध आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.